नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। तर ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची यामध्ये मागील भागात आपण काय काय शिकलेलो आहोत त्यावर एक नजर टाकूया। लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या सहाय्याने जे दही तयार केले जाते त्याला योगर्ट्स असे म्हणतात। लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसेटिल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो। आपण विविध दुग्धजन्य उत्पादने बघितलेली होती। चीज निर्मिती करताना दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव वापरले जातात। यापैकी स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो आणि लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसेटिल्डिहाइड सारखी संयुगे बनतात आणि दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो। तर अशा प्रकारे आपण योगर्ट उत्पादने, लोणी, चीज या दुग्धजन्य उत्पादनांची माहिती घेतलेली आहे। पुढचं दुग्धजन्य उत्पादन आहे प्रोबायोटिक्स। प्रोबायोटिक्स हे पदार्थ सुद्धा दुग्धजन्यच आहेत। बाजारामध्ये मिळत असलेलं याकुल्ट तुम्हाला माहिती असेल। हे याकुल्ट इज नथिंग बट प्रोबायोटिक्स, दुग्धजन्य पदार्थ, पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात। उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी व बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम यासारखे क्रियाशील जीवाणू या प्रोबायोटिक्स मध्ये असतात। आता या जीवाणूंचं कार्य कोणतं आहे? तर सुरुवातीला आपण प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे जाणून घेऊ। प्रोबायोटिक्स म्हणजेच सजीव सूक्ष्मजीव। प्रोबायोटिक्स म्हणजेच काय? तर सजीव सूक्ष्मजीव। सुमारे 1000 पेक्षा विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार हे आपल्या मानवी शरीरामध्ये असतात। आता प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत आणि हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात। बघा, हे आहेत वेगवेगळे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव। लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम यासारखे हे सूक्ष्मजीव। प्रोबायोटिक फूड म्हणजेच काय? तर ज्यामधून आपल्याला हे सूक्ष्मजीव मिळू शकतात। तर यामध्ये साधारणपणे बॅक्टेरिया म्हणजेच काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू असतात आणि यांच्या सेवनाने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होऊ शकतात। जीवाणूंच्या विशिष्ट प्रक्रियेतून ज्या प्रमाणे आपण दही तयार करतो किंवा योगर्ट तयार करतो यासारख्या पदार्थांमधून सुद्धा आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतात। हे जीवाणू आपल्या मानवी आतड्यातील पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात। त्याच वेळी उपद्रवी सूक्ष्मजीव जे आहेत, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम सारखे जे उपद्रवी सूक्ष्मजीव आपल्या शरीरात असतील तर त्यांचा नायनाट करण्यासाठी सुद्धा या सूक्ष्मजीवांचा म्हणजे प्रोबायोटिक्सचा उपयोग होतो। आता ही प्रोबायोटिक्स उत्पादने म्हणजेच योगर्ट, केफीर,
शेळीच्या दुधापासून तयार केलेला पदार्थ, केफीर, त्यानंतर सोअरक्रूट, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे सोअरक्रूट म्हणजेच कोबीचं लोणचं, डार्क चॉकलेट, त्यानंतर मिसो सूप, कॉर्न सिरप, लोणची, कृत्रिम स्वीटनर्स, चेडार चीज यासारखी विविध पदार्थ जे आहेत यामधून आपल्याला हे प्रोबायोटिक्स मिळतात. आणि त्याचबरोबर क्लोरेला आणि स्पिरुलिना ही सूक्ष्म जैवाले जी आहेत, या शैवालांचा समावेश आपल्या आहारात असेल तर त्यातून आपल्याला ही प्रोबायोटिक्स मिळू शकतात. स्पिरुलिना आणि क्लोरेला ही आहेत नीलहरित शैवाले. स्पिरुलिना अँड क्लोरेला. तर अशा विविध रूपामध्ये हे प्रोबायोटिक्स आपल्याला मिळू शकतात. आता या प्रोबायोटिक्सचे फायदे कोणकोणते आहेत? आकृतीत तुम्हाला दिसतंय बघा. सर्वात महत्वाचं म्हणजेच आपल्या शरीरातील पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ केली जाते आणि साहजिकच त्याचे इतरही फायदे आहेत. कोणकोणते आहेत? तर अन्न मार्गात उपयुक्त अशा सूक्ष्मजीवांच्या वसाहती निर्माण करणे, इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणे, प्रतिकार क्षमता वाढविणे, चयापचय क्रियेमध्ये जे घातक पदार्थ निर्माण झालेले असतील तर त्या घातक पदार्थांचा दुष्परिणाम कमी करण्याच्या कामी प्रोबायोटिक्स उपयोगी पडतात. प्रतिजैविके आपण जी घेतो, अँटीबायोटिक्स आपण जी घेतो, या प्रतिजैविकांमुळे अन्न मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात. त्या सूक्ष्मजीवांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रोबायोटिक्स उपयोगी पडतात. आणि अतिसाराच्या उपचारासाठी, त्याचबरोबर कोंबड्यांवरील उपचारांसाठी सुद्धा या प्रोबायोटिक्सचा उपयोग केला जातो. पुढचं उत्पादन आपण बघणार आहोत पाव, ब्रेड. पाव अगदी आपण नेहमी खातो, आपल्या खाण्यात असतो. तो कसा केला जातो तेही आपल्याला माहिती आहे. तर धान्याच्या पिठामध्ये बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरेवेसी यासारखं बेकर्स ईस्ट, पाणी, मीठ आणि इतर काही आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. हे आहे सॅक्रोमायसिस सेरेवेसी, हे एक प्रकारचं बेकर्स ईस्ट वापरलं जातं. हळूहळू त्या ईस्टमुळे पिठातील जी कर्बोदके आहेत त्यांचं किण्वन होतं, फर्मेंटेशन होतं आणि अशा प्रकारे हे पीठ आपल्याला फुगलेलं दिसून येतं. तर ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड व इथेनॉल मध्ये होते. बघा, आतमध्ये पिठामध्ये असलेली जी शर्करा आहे तिचं गेट फर्मेंटेड आणि काय झालं, त्याचं कार्बन डायऑक्साइड व इथेनॉल मध्ये रूपांतर होतं. हा जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे, ज्या वेळेला कार्बन डायऑक्साइडमुळे हे पीठ फुगतं आणि फुगल्यानंतर जेव्हा आपण हा पाव भाजला जातो त्यावेळेला त्यातील हा कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो आणि त्याच्यामध्ये जाळीदार असे होल्स तयार, त्या होल्स मधून तो कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो आणि त्यामुळेच भाजल्यानंतर हा पाव जाळीदार बनतो. तर या शर्करेचं ईस्टमुळे फर्मेंटेशन होतं आणि इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड हे पदार्थ तयार होतात. व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये कॉम्प्रेस्ड ईस्टचा उपयोग केला जातो. मोठ्या प्रमाणावर बेकरी उद्योग जे चालतात त्या व्यावसायिक उद्योगामध्ये कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर केला जातो. तर घरगुती वापरासाठी आपण जे ईस्ट बाजारात उपलब्ध आहे ते अशा प्रकारे कोरडे दाणेदार असं ईस्ट आपल्याला उपलब्ध होतं.
आता ईस्ट वापरून ही जी उत्पादनं बनवली जातात, पाव, बिस्किट किंवा तत्सम उत्पादनं बनवली जातात, ती पौष्टिक असतात, कारण ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे यासारखे उपयुक्त घटक असतात. व्हिनेगर उत्पादन बघा, बऱ्याचशा चायनीज प्रॉडक्ट्समध्ये, चायनीज उत्पादनामध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा पदार्थाला आंबटपणा आणण्यासाठी लोणची, सॉस यामध्ये या व्हिनेगरचा उपयोग केला जातो. या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, व्हिनेगर, इट इज ऑल द फर्स्ट अबाउट ऍपल सायडर व्हिनेगर. वेगवेगळ्या फळांपासून हे व्हिनेगर बनवलं जातं. तर सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी या व्हिनेगरचा वापर होतो. व्हिनेगर म्हणजेच 4% ऍसेटिक ऍसिड. रासायनिकदृष्ट्या, जर रासायनिकदृष्ट्या आपण विचार करायला गेलो तर हे काय आहे? व्हिनेगर म्हणजेच ऍसेटिक ऍसिड आहे, ऍसेटिक आम्ल आहे. बघा, वेगवेगळ्या फळांपासून हे व्हिनेगर तयार केलं जातं. उदाहरणार्थ फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळातील स्टार्च अशा वेगवेगळ्या कार्बनी पदार्थांचे सॅक्रोमायसिस सेरेवेसी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून इथेनॉल मिळवलं जातं. बघा, हे शुगर या शर्करेचं या ईस्टच्या सहाय्याने फर्मेंटेशन केलं जातं आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो आणि अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल, अल्कोहोल म्हणजेच काय आहे? व्हिनेगर तयार होतो. बघा, ईस्टच्या सहाय्याने फर्मेंटेशन करून आपल्याला हे अल्कोहोल म्हणजेच व्हिनेगर मिळवलं जातं. सफरचंदापासून व्हिनेगर तयार कसं केलं जातं त्याची ही प्रोसेस आहे. पहिले ऍपलचं काय केलं जातं? फ्रेश ऍपल्स आर टेकन अँड क्रश इंटू स्मॉल पीसेस. ज्युसेस आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द क्रश्ड ऍपल. ज्यूस काढला जातो. त्यानंतर शुगर इज ऑब्टेन फ्रॉम द ज्युसेस अँड फर्मेंटेड. त्या रसापासून जी शुगर तयार आहे त्या रसामध्ये, त्या शुगर तिचं फर्मेंटेशन केलं जातं. ईस्टच्या सहाय्याने त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. फर्मेंटेशन केल्यानंतर इट इज कन्व्हर्टेड इंटू अल्कोहोल. त्याचं रूपांतर इथेनॉल हे अल्कोहोल मिळवलं जातं आणि काही बॅक्टेरिया त्यामध्ये ऍड करून फायनली हे व्हिनेगर तयार होतं. काही जीवाणू त्यामध्ये ऍड केले जातात आणि आपल्याला व्हिनेगर मिळतं. आता इथेनॉल यामध्ये ऍसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकोनोबॅक्टर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्म जैविक अपघटन केले जाते आणि त्यामुळे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, इथेनॉलचं काय केलं जात आहे? जैविक अपघटन केलं जातं आणि त्यामधून ऍसेटिक ऍसिड, व्हिनेगर म्हणजेच 4% ऍसेटिक ऍसिड, तर ऍसेटिक ऍसिड आणि इतर काही उत्पादने यामध्ये मिळतात. त्यापैकी हे ऍसेटिक ऍसिड वेगळं केलं जातं आणि हे ऍसेटिक ऍसिड वेगळं करून त्यानंतर त्यामध्ये पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ऍसेटिक आम्लाचं विरंजन करून पाच्छरीकरण केले जाते आणि शेवटी त्यामध्ये थोड्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड वायू मिसळून व्हिनेगर तयार होतो. तर अशा प्रकारे व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर व्हिनेगर तयार केलं जातं. गहू किंवा तांदळाचं पीठ, सोयाबीनचं पीठ यांच्या मिश्रणाचे ऍस्परजिलस ओरायझी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवला जातो. चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा हा सोया सॉस हा ऍस्परजिलस ओरायझी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून मिळवला जातो. कोणता? ऍस्परजिलस ओरायझी हे ते कवक आहे, याच्या सहाय्याने सोया सॉस मिळवला जातो.
विविध पेय निर्मितींमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस, कॅन्डिडा, सॅक्रोमायसिस सेरेवेसी यासारख्या सूक्ष्मजीवांचा वापर पेय निर्मितींमध्ये केला जातो. कॅफिया अरेबिका या फळापासून कॉफी बनवली जाते, तर थिओब्रोमा कॅको या फळापासून कोको हे पेय, द्राक्षाच्या रसामध्ये सॅक्रोमायसिस सेरेवेसी या सूक्ष्मजीवाचा वापर करून वाईन तयार केली जाते, तर सफरचंदाच्या रसामध्ये सॅक्रोमायसिस सेरेवेसी या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने फर्मेंटेशन मार्फत सिडार हे पेय तयार केले जाते. पुढचं आहे सूक्ष्मजैविक विकरे, मायक्रोबियल एन्झाइम्स. रसायन उद्योगात आजकाल रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विकरांचा वापर केला जातो. रासायनिक उत्प्रेरक कॅटॅलिस्ट वापरण्याऐवजी ही मायक्रोबियल एन्झाइम्स वापरली जातात. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊसहोल्ड आयटम्स, बायोकॅटॅलिस्ट, डायग्नोस्टिक मध्ये फूड अँड बेव्हरेजेस, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ॲनिमल फीड, फार्मास्युटिकल्स, बायोफ्युएल्स या उद्योगांमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वेगवेगळी सूक्ष्मजैविक विकर आहेत ही ऑक्सिडोरिडक्टेजिस, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस ही काही सूक्ष्मजैविक विकरांची उदाहरणं आहेत. हे आहे ऑक्सिडोरिडक्टेजिस, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस आणि लायजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस. तर ही काही सूक्ष्मजैविक विकर आणि त्यांचं हे जी रासायनिक बंधाच्या सहाय्याने या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहेत. आता या सूक्ष्मजैविक विकरांचा फायदा कोणकोणता होतो? सर्वप्रथम म्हणजेच तापमान, पीएच व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकर कार्य करू शकतात आणि त्यामुळे ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत होते. या विकरांच्या वापरामुळे महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. त्यामुळेच अनावश्यक उपउत्पादिते बाय प्रॉडक्ट्स तयार होत नाहीत आणि त्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. जर एखाद्या क्रिया घडल्यानंतर बाय प्रॉडक्ट्स तयार झाले तर पुन्हा ते बाय प्रॉडक्ट्स बाजूला करण्यासाठी म्हणजेच त्या पदार्थाचं शुद्धीकरण करण्यासाठी पुन्हा प्रोसेस वाढते. अशा प्रकारे या विकरांमुळे ही अनावश्यक बाय प्रॉडक्ट्स म्हणजे उपउत्पादिते बनत नाहीत आणि त्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक विकरांच्या सहाय्याने टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन व विघटन होत नाही. विकरांचा पुनर्वापरही करता येतो आणि म्हणून अशी विकरे ही पर्यावरण स्नेही ठरतात. तर व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी वेगवेगळी सेंद्रिय आम्ले व त्यासाठी असणारे उपयुक्त सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, ऊस किंवा बीट यांची मळी, अमोनिया क्षार यामध्ये जर ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरिनोबॅक्टेरियम यासारखे सूक्ष्मजीव मिसळले तर आपल्याला ग्लुटामिक आम्ल
हे सेंद्रिय आम्ल मिळतं आणि याचा उपयोग अजिनोमोटो जे वापरलं चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो जे वापरलं जातं ते अजिनोमोटो तयार करण्यासाठी या सेंद्रिय आम्लाचा ग्लुटामिक आम्लाचा उपयोग होतो. म्हणजे ऊस किंवा बीट याच्या मळीपासून त्याच्यावर प्रक्रिया करून तयार होणारं ग्लुटामिक आम्ल. पुढचं आहे ऊसाची मळी व क्षार. यामध्ये ऍस्परजिलस नायगर हे सूक्ष्मजीव मिसळले असता सायट्रिक आम्ल तयार होतो आणि या सायट्रिक आम्लाचा उपयोग विविध प्रकारची कोल्ड ड्रिंक्स म्हणजेच पेये, गोळ्या, चॉकलेट उत्पादनं यामध्ये केला जातो. ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकर याच्यामध्ये ऍस्परजिलस नायगर हे सूक्ष्मजीव मिसळले असता ग्लुकॉनिक आम्ल तयार होतं आणि ग्लुकॉनिक आम्लाचा उपयोग कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणारी जी औषधं तयार केली जातात किंवा जे क्षार असतात त्या क्षारांच्या म्हणजे त्या औषधांच्या उत्पादनामध्ये या ग्लुकॉनिक आम्लाचा उपयोग केला जातो. तसंच ऊसाची मळी आणि कॉर्न स्टिप लिकर यामध्ये लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी हे सूक्ष्मजीव मिसळले असता लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि लॅक्टिक आम्लाचा उपयोग लॅक्टिक आम्लामध्ये नायट्रोजनचा प्रमुख स्रोत ठरतो. त्याच प्रकारे जीवनसत्वांचे उत्पादन करण्यासाठी त्या औषधांमध्ये सुद्धा या लॅक्टिक आम्लाचा उपयोग केला जातो. ऊसाची मळी व कॉर्न स्टिप लिकर यामध्ये ऍस्परजिलस फेरियस किंवा ऍस्परजिलस इटॅकॉनियस हे सूक्ष्मजीव मिसळले असता इटॅकॉनिक आम्ल तयार होतं आणि याचा उपयोग कागद उत्पादने, वस्त्र उत्पादने, प्लास्टिक उद्योग, डिंक उत्पादन यामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे व्यावसायिक उत्पादनात ही वेगवेगळे सूक्ष्मजीव वापरून किण्वन क्रियेने त्यांचं सेंद्रिय आम्ल तयार केलं जातं आणि त्या आम्लाच्या सहाय्याने विविध उद्योगांमध्ये उत्पादनामध्ये या आम्लांचा उपयोग केला जातो. ही आहेत वेगवेगळे आपल्याला कशा प्रकारे सेंद्रिय आम्ल तयार केली जातात, त्यांचा उपयोग आणि त्यासाठी वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव यांचा हा एक तक्ता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडीचे हे पदार्थ आहेत हो ना? विविध प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स, मिल्कशेक्स, आईस्क्रीम्स, इन्स्टंट सूप्स, त्यानंतर इन्स्टंट सूप्स, चॉकलेट्स, केक यासारख्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दाटपणा आणण्यासाठी थोडासा जेली टाईप होण्यासाठी एक विशिष्ट पदार्थ वापरला जातो आणि हा पदार्थ म्हणजेच झॅन्थॅन डिंक हा होय. मग हा झॅन्थॅन डिंक हा पदार्थ काय बरं आहे? तर स्टार्च आणि मळीचे झॅन्थोमोनास प्रजातींकडून किण्वन घडवून हा डिंक बनवला जातो. गरम व थंड पाण्यामध्ये हा विरघळतो आणि त्यामुळे बघा सूप इन्स्टंट सूप तयार करताना थंड पाण्यामध्ये तुम्ही ते विरघळवलं असता लगेच ते व्यवस्थित विरघळवलं जातं. तर गरम थंड पाण्यात हा लगेच विरघळतो. उच्च त्याची घनता आहे आणि यामुळे याचा उपयोग वेगवेगळ्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. रंग, खत, कॉस्मेटिक्स, तणनाशके, पेस्टिसाइड्स, कपड्यांचे रंग, टूथपेस्ट, कागद यासारख्या वस्तू बनविण्यासाठी या डिंकचा झॅन्थॅन डिंकचा उपयोग केला जातो.
तर सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांचे कार्य कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. सूक्ष्मजैविक क्रियेने आपण मगाशी बघितलं की ऊस किंवा ऊसाची मळी, कॉर्नस्टिप, लिकर यासारख्या पदार्थांवर सूक्ष्मजीवांचा वापर करून वेगवेगळी सेंद्रिय आम्ल आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, ग्लुकॉनिक आम्ल यासारखी ही विविध आम्ले आपल्याला मिळतात आणि त्यांचा उपयोग वेगवेगळ्या उद्योगांमध्ये केला जातो. तर या प्रत्येक आम्लाचं कार्य कोणकोणतं आहे ते आपण बघणार आहोत. सायट्रिक आम्ल, ऊसाची मळी किंवा क्षार यावर ऍस्परजिलस नायगर या सूक्ष्मजीवांची प्रक्रिया करून जे सायट्रिक आम्ल मिळतं त्या सायट्रिक आम्लाचा उपयोग आम्लता देण्यासाठी, पदार्थाला आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. तसंच मॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल या आम्लांचा उपयोग आम्लता देण्यासाठी केला जातो. तर ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्टोफॅन यासारख्या आम्लांचा आणि पदार्थांचा उपयोग प्रथिन बांधणीसाठी केला जातो. त्यांचं कार्य प्रथिन बांधणी करणे. नायसिन, नॅटामायसिन याचं कार्य आहे हे सूक्ष्मजीव प्रतिबंधक पदार्थ आहेत. तर ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणजेच व्हिटॅमिन सी, B12, B2 हे अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे म्हणून कार्य करतात. बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स, ल्युटिन्स यांचा उपयोग खाद्य रंगामध्ये केला जातो. पॉलिसॅक्राइड्स, ग्लायकोलिपिड्स यांचा इमल्सिफायर्स म्हणून उपयोग केला जातो. तर व्हॅनिलिन, इथाइल ब्युटिरेट, पेपरमिंट स्वाद, विविध फुले फळांचे सुगंध यांचा इसेन्स मध्ये उपयोग केला जातो. आणि झायलिटॉल, ऍस्पर्टेम या पदार्थांचा उपयोग पदार्थाला गोडी देण्यासाठी, शुगरलेस पदार्थ जे असतात त्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढची आहेत प्रतिजैविके. आता प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स आणि यांचं महत्व आजच्या जगामध्ये, आजच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं आहे. मग अँटीबायोटिक्स म्हणजे काय? विविध प्रकारच्या जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होय. मानवाने निर्माण केलेली ही रासायनिक संयुगे आहेत. जिवंत जीवाणूंपासून ती तयार केली जातात. ही प्रतिजैविके ही जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात. प्रतिजैविके ही जीवाणूंचा नाश करण्यासाठी वापरली जातात. जीवाणू पेशी आणि प्राणी पेशी यांच्यातील ठळक फरक आपण अभ्यासलेला आहे. जीवाणू पेशींना पेशीभित्तिका असते. निरनिराळ्या जीवाणूंमध्ये असलेल्या पेशीभित्तिकांनुसार त्या जीवाणूंचा नाश कोणते प्रतिजैविक करेल हे ठरवले जाते. जीवाणूंचे पेशीभित्तिकेनुसार वर्गीकरण करताना ग्रॅम अभिरंजन पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजेच ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह या पद्धती वापरल्या जातात. या प्रक्रियेमध्ये जीवाणूंच्या पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकॉन हे संयुग आहे किंवा नाही याची चाचणी एका क्रिस्टल व्हायोलेट या रंजकाद्वारे केली जाते. पेप्टिडोग्लायकॉन संयुगामुळे जीवाणूंची पेशीभित्तिका ही दृढ बनते आणि ज्या जीवाणूंच्या पेशीभित्तिकेत हे पेप्टिडोग्लायकॉन हे संयुग असते त्यांच्यामुळे क्रिस्टल व्हायोलेटच्या रंगात बदल होत नाही अशा जीवाणूंना ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू असे म्हणतात. आणि जे जीवाणू हे क्रिस्टल व्हायोलेट रंगहीन करतात त्यांना ग्रॅम निगेटिव्ह जीवाणू असे म्हणतात. तर अशा प्रकारे विविध प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंवर विरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन
हे प्रतिजैविक वापरले जाते. लिस्ट ऑफ अँटीबायोटिक्स, वेगवेगळे अँटीबायोटिक्स कोणकोणती आहेत बघा. तर पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हॅन्कोमायसिन यासारखी विविध प्रतिजैविक ही माणसाने शोधून काढलेली आहेत आणि वेगवेगळ्या रोगांवर किंवा वेगवेगळ्या रोगांचा नायनाट करण्यासाठी, हे रोग आटोक्यात आणण्यासाठी या प्रतिजैविकांचा वापर केला जातो. मात्र प्रतिजैविकांचा वापर हा काळजीपूर्वक करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रतिजैविके वापरताना अत्यंत सावधान आपण असणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत. तसंच स्वतःच्या मर्जीने किंवा स्वतःला वाटलं, आपल्याला माहिती असेल, आपल्या मित्राला जर बरं वाटलं या औषधाने, तर आपल्याला सुद्धा सर्दी असेल आणि आपण ते औषध घेतलं असं करून चालणार नाही. स्वतःच्या मताने प्रतिजैविके घेऊ नयेत, त्यांचा वापर करू नयेत किंवा खरेदी करू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैविके घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नेमून दिलेले प्रतिजैविकाचे डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला बरं वाटलं आणि आपण औषध घेणं सोडून दिलं असं करून या अँटीबायोटिक्सच्या बाबतीत चालत नाही. तर त्यामुळे आपला जो आजार आहे तो आजार बळावायचा संभव असतो आणि म्हणून प्रतिजैविकांचं सेवन किंवा प्रतिजैविक जेव्हा आपण घेतो त्यावेळेला खूप सावधानता बाळगणं आवश्यक आहे. थोडक्यात आज आपण बघितलेल्या काही घटकांवर नजर टाकू. प्रोबायोटिक्स हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात आणि मानवी पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. त्याचबरोबर उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करण्याचं कार्यही या प्रोबायोटिक्स मार्फत केले जाते. व्हिनेगर खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी, तसंच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा उपयोग केला जातो. ईस्ट व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित ईस्ट, तर घरगुती वापरासाठी ड्राय स्वरूपात, कोरड्या दाणेदार स्वरूपात ईस्ट वापरलं जातं. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. आणि प्रतिजैविके अँटीबायोटिक्स म्हणजेच जिवंत जीवाणूंपासून तयार केलेली मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ही जीवाणूंचा नाश करतात, तसेच त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात. या सूक्ष्मजीवांचा उपयोग अजून कोणकोणत्या उद्योगांमध्ये केला जातो? प्रदूषण नियंत्रणामध्ये सूक्ष्मजीवांचं कार्य कोणतं असतं? शेतीमध्ये सूक्ष्मजीवांचं कार्य कोणतं असतं? याबाबतची अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओद्वारा घेणार आहोत. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.